आज आपल्यासमोर दोन देशांची गोष्ट आहे. दोन्ही देश विशाल, दोन्ही विकसनशील. पण एकाला निसर्गाने दिलंय अॅमेझॉनच्या जंगलांचं घनदाट वरदान, तर दुसऱ्याला मान्सूनचं. हो. पण या वरदानांमागे काही छुपे नियम आहेत का? आज आपण भारत आणि ब्राझीलच्या हवामानामागे दडलेल्या भौगोलिक रहस्यांचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे असलेल्या स्रोतांमधून आपण हे समजून घेऊ की या दोन महाकाय देशांचं हवामान इतकं वेगळं का आहे. आणि हा शोध खरंच खूप रंजक ठरणार आहे. कारण वरवर पाहता दोन्ही देश उष्णकटिबंधीय वाटतात, पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा लक्षात येतं की एका देशाचं हवामान ठरवते विषुववृत्त, तर दुसऱ्या देशाच्या हवामानाची सगळी सूत्रं आहेत हिमालयाच्या आणि हिंदी महासागराच्या हातात. हे घटक या देशांना कसे घडवतात हेच आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग ब्राझीलपासून सुरुवात करूया. ब्राझीलचा नकाशा पाहिला की एक गोष्ट लगेच लक्षात येते, त्याचा विस्तार प्रचंड आहे. म्हणजे विषुववृत्त त्याच्या उत्तरेतून जातं आणि मकर वृत्त दक्षिणेतून. हो, सूर्यकिरणं वर्षभर जवळपास सरळ पडतात, त्यामुळे तिथे प्रचंड उष्णता असते. बरोबर. म्हणूनच ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात हवामान उष्ण आणि दमट आहे. सरासरी तापमान 25 ते 28च्या घरात असतं. आणि पाऊस? पाऊसही मुसळधार, साधारण 2000 मिली. या उलट जसं आपण दक्षिणेकडे म्हणजे मकर वृत्ताच्या खाली जातो तसतसं हवामान बदलतं. तो भाग येतो समशीतोष्ण कटिबंधात, त्यामुळे तिथे तापमान तुलनेनं सौम्य असतं. म्हणजे एकाच देशात तुम्ही विषुववृत्तीय जंगलांचा अनुभव घेऊ शकता आणि थंड हवामानाचाही. पण आपल्या स्रोतांमध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येतेय, ती म्हणजे अजस्त्र कडा किंवा द ग्रेट एस्कार्पमेंट. हा नक्की काय प्रकार आहे आणि हवामानावर याचा इतका मोठा प्रभाव का पडतो? अजस्त्र कडा हे काय म्हणतात त्याला, ब्राझीलच्या हवामानाचं एक रहस्यच आहे. ही एक उंच पर्वतरांग नाहीये, तर ब्राझीलच्या पठारी भागाची पूर्वेकडील उभी कडा आहे. अच्छा. जी थेट समुद्राला भिडते. आता कल्पना करा, समुद्रावरून बाष्पाने भरलेले ढग जमिनीकडे येतात आणि त्यांना समोर ही उंच भिंत लागते. या ढगांना पुढे जायला रस्ताच नसतो. म्हणजे ते ढग तिथेच अडकून पडतात? बरोबर. आणि मग ते वर चढू लागतात. जसे जसे ते वर जातात तसे थंड होतात आणि त्यातील बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. परिणामी पाऊस. प्रचंड पाऊस. तो त्या अजस्त्र कड्याच्या पूर्वेकडील म्हणजे किनारी भागात कोसळतो. यालाच शास्त्रीय भाषेत प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतात. वा. म्हणजे कल्पना अशी की एक ओला स्पंज तुम्ही भिंतीवर दाबत आहात. पाणी बाहेर पडणारच. इथे ढग हे स्पंज आहेत आणि अजस्त्र कडा ही भिंत. अगदी. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एकच डोंगर रांग एका बाजूला वरदान आणि दुसऱ्या बाजूला शाप ठरू शकते. एका बाजूला सुपीक जमीन आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ. कारण या कड्याच्या पलीकडे काय होतं हे त्याहूनही जास्त धक्कादायक आहे. तिथेच तर हवामानाचा खरा खेळ आहे. जे बाष्पयुक्त वारे किनाऱ्यावर सगळा पाऊस पाडून मोकळे होतात, ते जेव्हा ही कडा ओलांडून पलीकडे जातात तेव्हा त्यांच्यात बाष्प उरलेलंच नसतं. ते पूर्णपणे कोरडे झालेले असतात. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडचा ईशान्येकडील भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश बनतो. आणि आपल्या स्रोतांमध्ये याला औरषण चतुष्कोण असं एक भयावह नाव दिलं आहे, जे ऐकूनच तिथल्या परिस्थितीची कल्पना येते. म्हणजे एकाच भौगोलिक रचनेने एका बाजूला हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला रखरखाट निर्माण केलंय. अगदी. हा ब्राझीलच्या हवामानातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. हवामानाबद्दल बोलताना आणखी एक गोष्ट मला खटकली. ब्राझीलला एवढी मोठी किनारपट्टी लाभली आहे, पण तिथे चक्रीवादळं जवळजवळ होतच नाहीत. आपण भारत, अमेरिका किंवा जपानमध्ये बघतो, तिथे दरवर्षी किनारपट्टीवर मोठी वादळे येतात. ब्राझील याला अपवाद का? याचं कारण तिथल्या वातावरणाच्या रचनेत दडलेलं आहे. चक्रीवादळ किंवा ज्याला आपण आवर्त म्हणतो, ते तयार होण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त असावं लागतं. आणि वाऱ्यांच्या प्रवाहात एक प्रकारची अस्थिरता असावी लागते. ब्राझीलच्या किनारपट्टीजवळ अटलांटिक महासागरात व्यापारी वाऱ्यांचा जो एकत्रीकरणाचा पट्टा आहे तो खूप क्षीण असतो. अच्छा. त्यामुळे वादळं निर्माण होण्यासाठी जी स्पार्क किंवा ट्रिगर लागते ती मिळत नाही. त्यामुळे तो भाग मोठ्या वादळांपासून एक प्रकारे नैसर्गिकरित्या सुरक्षित राहतो. एक मिनिट थांबा. आपल्या स्रोतांमधली ही गोष्ट वाचून मला खरंच धक्का बसला. ब्राझील आणि हिमवृष्टी, हे कसं शक्य आहे? म्हणजे आपण तर ब्राझीलला कायम फुटबॉल, सांबा आणि ॲमेझॉनच्या जंगलांशी जोडतो. तिथे बर्फाचा काय संबंध? हो, ही एक अत्यंत दुर्मिळ पण घडलेली घटना आहे.
हे नियमितपणे होत नाही, पण काही विशिष्ट परिस्थितीत हे शक्य होतं. कसं? दक्षिण ध्रुवावरून म्हणजे अंटार्क्टिकावरून अतिशय थंड वाऱ्यांची एखादी लहर जर अनपेक्षितपणे थेट उत्तरेकडे आली तर ती ब्राझीलच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचू शकते. अरे वा. असं झाल्यावर तिथलं तापमान अक्षरशः गोठणबिंदूच्या खाली जातं. आपण जे वाचलं त्यानुसार 1879, 1957 आणि 1985 या वर्षांमध्ये ब्राझीलच्या दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये हिमवृष्टी झाल्याच्या अधिकृत नोंदी आहेत. म्हणजे ही एक हवामानशास्त्रीय विचित्रता, एक अनॉमली मानली पाहिजे. अगदी बरोबर. ब्राझीलमधील ही अजस्त्र कड्याची संकल्पना खूपच रंजक आहे आणि गंमत म्हणजे अगदी अशीच रचना आपल्या भारतातही आहे, जी संपूर्ण हवामानावर नियंत्रण ठेवते. अर्थात मी पश्चिम घाटाबद्दल बोलतीये. हो. आता भारताकडे वळूया. भारताचं हवामान मान्सून प्रकारचं आहे, हे तर आपल्याला माहीत आहे. पण ही मान्सूनची यंत्रणा नक्की चालते कशी? भारताच्या हवामानाचे 2 मुख्य सूत्रधार आहेत. एक उत्तरेला असलेला हिमालय आणि दुसरा दक्षिणेला पसरलेला हिंदी महासागर. हिमालय एका महाकाय भिंतीसारखं काम करतो. तो मध्य आशियातून येणारे अतिथंड म्हणजे हाडं गोठवणारे वारे अडवतो. जर हिमालय नसता तर आज दिल्ली आणि उत्तर भारताचा बराचसा भाग हिवाळ्यात बर्फाखाली गेला असता. म्हणजे तो एका रक्षकाची भूमिका बजावतो, पण त्याची दुसरी भूमिका त्याहूनही महत्वाची आहे, नाही का? हो, आणि ती म्हणजे मान्सून वाऱ्यांना अडवण्याची. याचा विज्ञान सोपं आहे. उन्हाळ्यात भारताचा वायव्य भाग, विशेषतः राजस्थान आणि पंजाब, अक्षरशः भाजून निघतो. जमिनीवरची हवा प्रचंड तापते आणि हलकी होऊन वर जाते. त्यामुळे तिथे हवेच्या कमी दाबाचा एक मोठा पट्टा तयार होतो. बरोबर. आणि त्याचवेळी समुद्रावरची परिस्थिती नेमकी उलटी असते. पाणी जमिनीपेक्षा हळू चापतं, त्यामुळे हिंदी महासागरावर तुलनेने थंड आणि जास्त दाबाची हवा असते. आणि निसर्गाचा नियम आहे, हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावते. अगदी बरोबर. त्यामुळे होतं काय की हिंदी महासागरावरचे सगळे बाष्प भरलेले ढग भारताकडे धाव घेतात. हो, त्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे वेगाने धाव घेतात आणि या ढगांच्या प्रवासालाच आपण मान्सून म्हणतो. हे वारे हिमालयाला जाऊन धडकतात आणि त्यांना परत फिरायला जागाच नसते. मग ते संपूर्ण भारतावर पाऊस पाडतात. पण हा पाऊस सुद्धा ब्राझीलप्रमाणे सगळीकडे सारखा नसतो. इथेही पश्चिम घाट अजस्त्र कड्यासारखंच काम करतो. त्यामुळे मुंबई, गोवा, केरळच्या किनारपट्टीवर प्रचंड पाऊस पडतो. हो. पण घाट ओलांडून पलीकडे म्हणजे पुणे, सोलापूर किंवा मराठवाड्यात पाऊस खूप कमी होतो. आणि दुसरं उदाहरण म्हणजे अरवल्ली पर्वतरांगा. या रांगा मान्सून वाऱ्यांच्या दिशेला समांतर आहेत, म्हणजे त्या वाऱ्यांना अडवतच नाहीत. अच्छा, त्यामुळे बाष्पयुक्त वारे त्यांना ओलांडून थेट पुढे निघून जातात. परिणामी राजस्थान आणि गुजरातचा मोठा भाग कोरडा राहतो. जर अरवली पर्वताची दिशा वेगळी असती तर कदाचित राजस्थानच्या वाळवंटाचा नकाशाच वेगळा असता. हवामानातील ही विविधता तापमानातही तितकीच टोकाची आहे. आपल्या स्रोतांमधली आकडेवारी तर अविश्वसनीय आहे. राजस्थानच्या गंगानगरमध्ये जूनमध्ये तापमान 50 अंश पर्यंत पोचतं. तर त्याच देशात हिवाळ्यात उत्तरेकडील कारगिलमध्ये तापमान उणे 48 अंश पर्यंत खाली येतं. 50 अंश आणि उणे 48 अंश. म्हणजे एकाच देशात राहणारे लोक जवळजवळ 100 अंशांच्या फरकाने हवामान अनुभवतात. यावर विचार करणंही अजाब आहे. हो ना. म्हणजे तिथली पायाभूत सुविधा, घरं, कपडे, जीवनशैली सगळंच किती वेगळं असणार. हीच भारताची खासियत आहे. आणि पावसाच्या बाबतीतही हेच टोक दिसतं. मेघालयातील मोसिनराम आणि चेरापुंजी ही जगातली सर्वाधिक पावसाची ठिकाणं आहेत. तिथे वर्षाला सरासरी 11,000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. 11,000 मिमी? कल्पना करा, 11 मीटर उंच पाण्याची भिंत. आणि दुसऱ्या टोकाला आहे राजस्थानमधील जैसलमेर. स्रोत्यांमधल्या माहितीनुसार तिथे वर्षाला फक्त 120 मिमी पाऊस पडतो. म्हणजे मॉसिनराममध्ये एका दिवसात जेवढा पाऊस पडतो तेवढा जैसलमेरमध्ये वर्षभरातही पडत नाही. जबरदस्त. आणि यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे मॉन्सून परतीचा. सप्टेंबरनंतर जमिनीवरचा कमी दाबाचा पट्टा क्षीण होतो आणि वाऱ्यांची दिशा बदलते. हे वारे आता ईशान्येकडून जमिनीवरून समुद्राकडे वाहू लागतात. परत जाताना ते बंगालच्या उपसागरावरून थोडं बाष्प उचलतात आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे विशेषतः तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पाऊस देतात. यालाच परतीचा मॉन्सून म्हणतात. तर मग या दोन्ही देशांच्या हवामानाशी तुलना केली तर काही गोष्टी स्पष्ट होतात.
एक साम्य म्हणजे दोन्ही देशांना पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्त्यांना सामना करावा लागतो. हो. आपल्या श्रोत्यांमध्ये जी छायाचित्र आहेत त्यात दोन्ही देशांत पावसामुळे वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. हो, पण त्यामागची कारणं आणि हवामानाचं मूळ स्वरूप यात मोठा फरक आहे. ब्राझीलमध्ये पावसाचं स्वरूप बरंचसं सरळ आहे. विषुववृत्तीय, अभिसरण आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस. बरोबर. तर भारतात एक संपूर्ण मान्सून प्रणाली कार्यरत आहे, जी जास्त गुंतागुंतीची आहे, जास्त मोठ्या भूभागावर परिणाम करणारी आहे आणि जास्त लहरी आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था याच मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून आहे. तापमानाच्या बाबतीतही हा फरक स्पष्ट दिसतो. ब्राझीलच्या किनारी भागात विशेषतः विषुववृत्ताजवळ वर्षभरात तापमानात फारसा फरक आढळत नाही. हवामान बऱ्यापैकी स्थिर आणि उष्ण असतं, की नाही? अगदी. पण भारतात किनारपट्टीवर समहवामान आणि देशाच्या अंतर्गत भागात विषम हवामान असा मोठा फरक आहे. मुंबईत वर्षभर हवामान सुखद असतं, पण दिल्लीत उन्हाळा असह्य आणि हिवाळा कडाक्याचा असतो. हो ना. याचमुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 स्पष्ट ऋतू मानले आहेत. उन्हाळा, पावसाळा म्हणजे मान्सून, मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा. ही रचना ब्राझीलपेक्षा खूप वेगळी आहे, जिथे ऋतूंची विभागणी इतकी स्पष्ट नसते. तिथे प्रामुख्याने उन्हाळा आणि हिवाळा हेच ऋतू उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील स्थानानुसार अनुभवले जातात. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की कोणत्याही देशाचं हवामान हे केवळ तो देश नकाशावर कुठे आहे यावर अवलंबून नसतं, तर तिथली भौगोलिक रचना, पर्वतरांगांची दिशा, समुद्राची भूमिका आणि अक्षवृत्तीय स्थान या सगळ्यांचा तो एक एकत्रित आणि गुंतागुंतीचा परिणाम असतो. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, जो आजच्या चर्चेवरच आधारित आहे. सांगा ना. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की मेघालयातील मॉसिनराम आणि चेरापुंजी येथे 11,000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु त्यांच्या अगदी जवळ साधारण 50-60 किलोमीटरवर असलेल्या शिलाँग शहरात फक्त 1,000 मिमी पाऊस पडतो. फक्त 1,000? हो. इतक्या कमी अंतरावर पर्जन्यमानात इतका मोठा म्हणजे 10 पटींपेक्षा जास्त फरक का निर्माण होत असेल? यामागे कोणती भौगोलिक कारणं असू शकतील? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.